मराठी साहित्य विश्वातील उज्ज्वल नाव. विनोद, व्यंग, ग्रामीण वास्तव आणि वऱ्हाडी भाषेचा अप्रतिम संगम साधणारे मिर्झा एक्सप्रेस फेम डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज सकाळी 6:30 वाजता निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या मिर्झा बेग यांच्यावर अमरावतीत उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज माणिकवाडा हे त्यांचं मूळ गाव. सध्या अमरावतीच्या वलगाव रोडवरील नवसारीतील मिर्झा एक्सप्रेस या घरात ते वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज आणि महाजबी व हुमा या 2 मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर आज दुपारी 2 वाजता अमरावती येथील ईदगाह कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले मिर्झा बेग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या विनोदाने लोकांना भुरळ घालत. तब्बल 20 काव्यसंग्रह आणि 6,000हून अधिक काव्य मैफिली मिर्झा एक्सप्रेस याद्वारे त्यांनी साहित्य विश्वात अनमोल योगदान दिलं. फक्त 11व्या वर्षी त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली आणि 1970 पासून व्यासपीठावर दमदार उपस्थिती लावली. पुढील 50 वर्ष ते विदर्भ मराठवाड्याच्या कवी संमेलनाचे केंद्रबिंदू ठरले. मिर्झाजी कहीन हा त्यांचा लेखमाला तुफान लोकप्रिय झाला. ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकऱ्यांचे दुःख, राजकीय वास्तव, सामाजिक विसंगती हे सगळं त्यांनी नर्म विनोदी शैलीत मांडलं. जांगड गुत्ता, मोठा माणूस, ऊठ आता गणपत, 7वा महिना अशा त्यांच्या कविता महाराष्ट्रभर लोकप्रिय झाल्या. विदर्भातील संत फकीरजी महाराज मंदिर ट्रस्टचे ते ट्रस्टी होते. यवतमाळातील प्रभावी सामाजिक राजकीय व्यक्तिमत्व असलेल्या मिर्झा रज्जाक बेग उर्फ भाईजी यांचे ते सुपुत्र. नागपूरचे ज्येष्ठ विधिज्ञ फिरदोस मिर्झा हे त्यांचे चुलत बंधू. वऱ्हाडी भाषेच्या प्रसारात त्यांचं योगदान अमूल्य. दिल्लीपासून मुंबईपर्यंत त्यांचे कार्यक्रम गाजले आणि मराठी साहित्य विश्वाला एक अनोखी हास्य शैली दिल्यानं त्यांचं कार्य सदैव स्मरलं जाईल. सिटी न्यूज तर्फे त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.